विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी विषय राज्यशास्त्र प्रकरण क्रमांक 5 व्हिडिओ क्रमांक 5 मधील आपण भाग बघणार आहोत। भारतातील प्रशासकीय सुधारणा। त्याच्यामध्ये दोन मुद्दे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले होते। लोकपाल आणि लोकायुक्त हा पहिला मुद्दा होता। त्याच्यानंतर नागरिकांची सनद। त्याच्यानंतर प्रशासकीय सुधारणामध्ये तिसरा जो मुद्दा आहे ई प्रशासन। ई प्रशासन म्हणजे त्याला आपण म्हणतो ई गव्हर्नर्स किंवा ई सरकार असेही आपण त्या ठिकाणी त्याचा उल्लेख करू शकतो। आता संगणकाचं युग आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला एक समकालीन भारत आणि सुशासन या पाठामध्ये ई प्रशासन हा जो भाग आहे, तर याच्यामध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा आधार घेऊन प्रशासकीय स्तरावर सरकारने कोणकोणते बदल किती क्रांती घडवून आणलेली आहे त्याचा संदर्भ आपल्याला आज घ्यायचा आहे। आता या ठिकाणी ई प्रशासनमुळे शासकीय प्रक्रिया जलद झालेली आहे। आता म्हणजे शासकीय यंत्रणेद्वारे माहितीची साठवण करणे शक्य झाले आहे। गरज असेल तेव्हा ती माहिती विनाविलंब उपलब्ध होते। माहितीच्या उपलब्धतेमुळे आपल्याला जे शासकीय निर्णय आहेत त्या निर्णय प्रक्रियेत होणारा विलंब जो आहे, जो अडथळा आहे, तो टाळता येतो आहे आणि जेणेकरून नागरिकांप्रती असणारे जे उत्तरदायित्व आहे ते अगदी या ई प्रशासनामुळे पारदर्शक पद्धतीने आपल्याला एक कामकाज करता येत आहे। म्हणजेच नागरिकांना चांगल्या दर्जेदार सोयी किंवा त्या ठिकाणी सेवा मिळत आहेत आणि तक्रारीचं जे निवारण आहे ते एक आपल्याला विनाविलंब आपल्याला पहिले जिल्ह्याच्या तालुक्याच्या ठिकाणी जावं लागत होतं, ते आपण ऑनलाईनसुद्धा करू शकतो। एखाद्या बँकेमधली आपल्याला जर कागदपत्राची पूर्तता होऊनसुद्धा जर एखादा आपण जर म्हटलं तर बँकवाले आपल्याला कर्ज प्रकरण करण्यास टाळाटाळ करत असतील, जर आपण त्या ठिकाणी त्या ब्रँचच्या विभागीय स्तरावरच्या ब्रँचला जर त्या ठिकाणी होम ब्रँचला जर माहिती कळविली किंवा आपण SMS द्वारे किंवा त्या ठिकाणी ऑनलाईन जर कंप्लेंट केली तर आपलं काम त्या ठिकाणी तात्काळ मार्गी लागू शकतं किंवा त्याला असणारे अडथळे लगेच दूर होऊ शकतात। म्हणजे अशा पद्धतीने ई प्रशासनाचं एक थोडक्यात उदाहरण आपल्याला मी सांगितलं, पण अशी अनेक उदाहरणं त्या ठिकाणी आपल्याला ई प्रशासनामुळे म्हणजे कारभारामध्ये एकदम पारदर्शकता आलेली आहे। आता म्हणजे संपर्क तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी एक क्रांती झालेली आहे आणि प्रशासनाला एक वेगळ्या उंचीवर नेण्याचं एक सामर्थ्य त्या ठिकाणी त्याच्यामुळे निर्माण झालेलं आहे। आता अनेक देश जगातील ई प्रशासनाकडे वळत आहेत। आता ज्या देशांमध्ये त्या ठिकाणी माहिती तंत्रज्ञानाचा विकास झालेला आहे त्या देशांना, आता उदाहरणार्थ पाश्चात्य देश किंवा आपण युरोपियन अमेरिकन देशांचा जर किंवा विकसित देशांचा जगातील जर विचार केला तर त्या ठिकाणी असलेलं ई प्रशासन आणि आपलं ई प्रशासन याच्यामध्ये नक्कीच आपल्याला फरक जाणवतो। म्हणजे त्या दृष्टीने त्या ठिकाणी पाऊलं आज आपल्या देशाने सुद्धा उचललेलं आपल्याला दिसून येतं आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी शासकीय स्तरावरचे कामामधला जो गुंता आहे तो सुटलेला आहे। म्हणजे गेल्या काही दशकामध्ये नागरिकांच्या शासनाकडून असणाऱ्या अपेक्षांची अनेक पटीने वाढच होत चाललेली आहे आणि माहिती तंत्रज्ञान या क्षेत्रातील झालेल्या आमूलाग्र विकासामुळे मग माहितीचं साठवण ठेवणं, हवी असेल ती परत मिळवणं, त्याचबरोबर
ती माहिती जलद गतीने त्या वेबसाईटवर जर गेले, विशिष्ट वेबसाईटवर आपल्याला त्या विशिष्ट प्रकारची माहिती ताबडतोब आपल्याला हवी असलेली माहिती ताबडतोब उपलब्ध होत असते. म्हणजे काही वेळातच ती माहिती आपल्या डोळ्यासमोर संगणकामध्ये उभी राहते किंवा उपलब्ध होते. म्हणजे माहितीवर आपल्याला लगेच कुठे जागतिक स्तरावर किंवा आपल्या राष्ट्रीय स्तरावर किंवा प्रशासकीय स्तरावर काय घडामोडी चालू आहेत त्याची कल्पना येते. आता हे कार्य आपल्याला माहिती तंत्रज्ञानामुळेच सुलभ झालेले आहे. म्हणजे त्याच्यामुळे शासनाच्या कार्यपद्धतीचा जो वेग आहे तो प्रचंड वाढलेला आपल्याला दिसून येतो आणि निर्णय विनाविलंब तत्परतेने त्या ठिकाणी होताना आपल्याला दिसून येतात. आता म्हणजे निर्णयामध्ये कुठल्याही पद्धतीने अडथळा येत नाही, पारदर्शक पद्धतीने निर्णय होत आहेत आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने त्या ठिकाणी कार्य चालू आहे. म्हणजे लोकांना त्या ठिकाणी निर्णय प्रक्रियेत एक प्रकारे सहभागी होता येत आहे आणि त्याच्यातून त्या ठिकाणी एक विचार जर केला तर याला भौगोलिक सीमा त्या ठिकाणी पुसलेल्या आहेत. म्हणजे संगणक प्रक्रियेमुळे त्या ठिकाणी रस्ते, त्या ठिकाणी महासागर असे कुठलेही अडथळे राहिलेले नाही आहेत. त्याच्यामुळे त्या ठिकाणी प्रशासन लोकांपर्यंत पोचलेले आहे. म्हणजे व्याप्ती वाढण्यासही त्याच्यामुळे सहाय्य झालेले आहे. म्हणजे याला त्या ठिकाणी ई प्रशासन असं म्हणतात. आता ई प्रशासनामुळे गेल्या काही वर्षात राज्य शासन असो किंवा केंद्र शासन असो, संदर्भात त्या ठिकाणी अनेक पुढाकार घेतलेले आहेत. म्हणजे अनेक निर्णय त्या ठिकाणी प्रशासकीय स्तरावर बदलाचे घेतलेले आहेत. कारण सुरुवातीला संगणकाचं त्या ठिकाणी प्रशिक्षण दिलं गेलं प्रशासकीय स्तरावर प्रशासनाला आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी सर्वच कार्यालयांमध्ये त्या ठिकाणी ते प्रशिक्षण दिल्यानंतर मग संगणकीय प्रक्रियेद्वारे त्या ठिकाणी ज्यावेळेस प्रशासकीय कामकाज सुरू झालं तेव्हापासून त्या ठिकाणी मोठे बदल आपल्याला झालेले दिसून येतात आणि निर्णय प्रक्रिया सुलभ होत गेलेल्या आहेत. आणि साधारणपणे अनेक स्तरावर असे प्रयत्न केले गेलेले ही प्रशासनाचे आणि शासकीय विभागांच्या करण्याच्या प्रक्रियेमुळे नागरिक केंद्रित सेवा व्हावी असं पारदर्शक प्रशासन तयार झालेलं आहे. आणि राष्ट्रीय ई प्रशासन याचं जे उद्दिष्ट आहे तर नागरिकांच्या जवळ जाऊन सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देणं आणि पायाभूत सेवा सुविधा. आता पायाभूत सेवा सुविधा म्हणजेच त्या ठिकाणी सर्वच प्रकारच्या आपल्याला जीवनावश्यक गरजांच्या दृष्टीने लागणाऱ्या ज्या सेवा सुविधा आहेत त्या सर्व रस्ते असतील, वीज असेल किंवा त्या ठिकाणी वाहतुकीच्या अजून व्यवस्था असतील किंवा त्या ठिकाणी अजून आरोग्यविषयक सोयीसुविधा असतील किंवा बँकिंग असतील, शैक्षणिक असतील किंवा विजेच्या सुविधा असतील वगैरे वगैरे आपल्याला जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या ज्या सोयीसुविधा आहेत त्या पायाभूत सोयीसुविधांमध्ये येत असतात. म्हणजे त्याला म्हणतो आपण इन्फ्रास्ट्रक्चर. या बाबतीत त्या ठिकाणी उभारून दूरपर्यंत अगदी ग्रामीण भागापर्यंत ज्या ठिकाणी एक आपण रस्ते जरी पोचलेले नसतील त्या ठिकाणापर्यंत त्या ठिकाणी या ई प्रशासकीय सुविधा त्या ठिकाणी आज पोहोचलेल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात नोंदीचे आपल्याला डिजिटलायझेशन करून ती जी माहिती जाल ही वेबसाईटच्या मार्फत इंटरनेटच्या साहाय्याने सहजरित्या त्या ठिकाणी त्या नोंदी उपलब्ध करून वेगवेगळ्या स्तरावरची माहिती उपलब्ध करून दिली जाते. जसं त्या ठिकाणी आपल्याला 7/12 उतारा आता ऑनलाईन उपलब्ध होत आहे. शेतीच्या कुठल्याही क्षेत्राचा सर्वे नंबर, त्या गावाचं नाव,
किंवा त्या ठिकाणी तो खाते नंबर वगैरे जर टाकला तर लगेच आपल्याला 7/12 उपलब्ध होऊ शकतो. 7/12 ऑनलाईन झालेला आहे. मृत्यूचा दाखला, त्याच्याबरोबर पॅन कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड असे अनेक बाबी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने त्या ठिकाणी मिळू लागलेले आहेत आणि त्यामुळे ई प्रशासनाचं एक त्या ठिकाणी मिळालेलं फलित आपल्याला सांगता येईल आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी एक प्रशासन जनतेच्या जवळ आलेले आहे आणि महाराष्ट्राच्या ई प्रशासनाचे उपक्रम अजून शोधा याच्यामध्ये जर आपण विचार जर केला तर महाराष्ट्र सरकारने त्या ठिकाणी ई प्रशासकीय स्तरावर आता ऑनलाईन रेल्वेचं तिकीट बुकिंग, ऑनलाईन त्या ठिकाणी बस, ऑनलाईन विमानाचे तिकीट बुकिंग किंवा त्या ठिकाणी अनेक कामं आता ऑनलाईन होत आहेत. आता मोबाईलमुळे त्या ठिकाणी बरेचसे संपर्काचं जे कामं आहेत किंवा त्या ठिकाणी प्रशासकीय स्तरावरची जी कामं आहेत, आज त्या ठिकाणी आपल्याला एवढं लॉकडाऊन असूनसुद्धा त्या ठिकाणी विद्यार्थी घरी बसल्या बसल्या ऑनलाईन अभ्यास करतायत. म्हणजे ही प्रशासनाचंच त्या ठिकाणी एक आपल्याला फलित किंवा त्याचंच त्या ठिकाणी आउटपुट आपल्याला मिळालेलं आहे हे आपण सांगू शकतो. त्याचं ज्वलंत असं उदाहरण आपल्या समोरच रोज कित्येक लाखो विद्यार्थी त्या ठिकाणी अगदी प्रायमरी स्तरापासून तर त्या ठिकाणी महाविद्यालयीन स्तरापर्यंत त्या ठिकाणी ऑनलाईन अभ्यास करतायत. म्हणजे ई प्रशासनाचंच त्या ठिकाणी एक मिळालेलं उत्तरदायित्व समजायला काही हरकत नाही. म्हणजे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी झालेल्या विकासाचं हे फलित आहे. त्याच्यामुळेच त्या ठिकाणी आपल्याला सगळ्या गोष्टी आज उपलब्ध होऊ शकलेल्या आहेत. आता पहिला 3 सुधारणानंतर आता 4थी जी सुधारणा आहे भारतीय प्रशासकीय सुधारणांमध्ये ते म्हणजे माहितीचा अधिकार. आता या ठिकाणी माहितीच्या अधिकारामध्ये त्या ठिकाणी जर आपण विचार केला 2005चा हा माहितीचा अधिकाराचा कायदा आहे. साधारणपणे माहिती आपल्याला कुठल्याही कार्यालयात मिळालेला अधिकार त्याला माहितीचा अधिकार असं म्हटलं जातं. म्हणजेच त्या ठिकाणी सर्वसामान्य व्यक्ती कुठल्याही कामकाजाविषयी प्रशासकीय स्तरावरचं कामकाज कशा पद्धतीने चालू आहे किंवा त्या ठिकाणी एखादा काहीतरी प्रकल्पाची माहिती असेल किंवा त्या ठिकाणी एखाद्या शासकीय योजनांची माहिती असेल, ती माहिती त्या ठिकाणी एखाद्या कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्याला विचारू शकतात. मग त्याच्यासाठी 5 रुपयाचा तो स्टॅम्प लावावा लागतो. तो माहितीचा अधिकाराचा जो अर्ज असतो तो उपलब्ध करून घ्यावा लागत असतो आणि तो माहिती अधिकार कार्यालयामध्ये त्या ठिकाणी आपल्याला तालुका स्तरावर, जिल्हा स्तरावर तो अर्ज जमा करावा लागतो आणि आपल्याला काही दिवसात मग त्या अर्जाची पोच घेतल्यानंतर मग काही दिवसात त्या ठिकाणी आपल्याला तो माहिती उपलब्ध होत असते. म्हणजेच माहितीच्या अधिकाराचा त्या ठिकाणी आपल्याला एक हक्क आहे तो आपला माहिती मिळवण्याचा. म्हणजे प्रशासकीय सुधारणांचंच त्या ठिकाणी झालेला बदलाचं एक त्या ठिकाणी उत्तरदायित्व म्हणावं लागेल. आता माहितीचा अधिकार म्हणजे सुशासन चा एक महत्त्वाचा पैलू मानलेला आहे. म्हणजे सुशासन आपल्याला चालू आहे आणि त्याच्यातून त्या ठिकाणी काय काय योजना राबवल्या जातात चांगल्या दर्जाच्या जनतेच्या हिताच्या दृष्टीने, कल्याणाच्या हिताच्या दृष्टीने, त्याबाबतची माहिती आपल्याला योग्य त्या पद्धतीने उपलब्ध होते आणि जेणेकरून त्या ठिकाणी माहितीच्या अधिकारामुळे प्रशासकीय स्तरावर त्या ठिकाणी वचक बसतो आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी कामकाजामध्ये पारदर्शकता निर्माण होते आणि एक प्रकारे माहितीच्या अधिकाराद्वारे माहिती कुठलीही व्यक्ती मिळवू शकते आणि सहभागी लोकशाही बळकट करण्यासाठी आणि जेणेकरून जनकेंद्रित प्रशासनाची आपल्याला एक सुरुवात झालेली दिसून येते आणि एक शासकीय संस्थांमधील किंवा प्रशासकीय स्तरावरच्या पारदर्शकतेमुळे कामकाज हे आपल्याला वस्तुनिष्ठ पद्धतीने होते. म्हणजे एक दर्जेदार पद्धतीने होते आणि कामकाजाबद्दल एक निश्चितता निर्माण होते लोकांमध्ये आणि
नागरिकांना एक परिणामकारक पद्धतीने प्रशासनात सहभागी होते, प्रशासनाच्या जवळ जाऊन त्या ठिकाणी तो आपला अनुभव ते घेऊ शकतात. म्हणजे माहितीचा अधिकार हा एक सुशासनाची एक मूलभूत गरज त्या ठिकाणी आहे असं म्हटलेलं आहे. आणि त्याच्यामुळे 2005चा हा माहितीचा अधिकार कायद्यामुळे एक सार्वजनिक माहिती मिळवता येणं आपल्याला शक्य झालेलं आहे. म्हणजे कुठलाही नागरिक कुठल्याही प्रशासकीय स्तरावरची माहितीच्या अधिकाराद्वारे मागवू शकतो. त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे, नागरिकांचा प्रशासनातील सहभाग. हा लोकशाही व्यवस्था आपल्या देशात असल्यामुळे एक ही जी लोकशाही व्यवस्था, सुदृढ लोकशाहीला आपल्याला जर बळकट करायचं जर असेल तर पारंपरिक प्रातिनिधिक लोकशाही व्यवस्था जी आहे तिला सुधारून म्हणजे तिच्यामध्ये दुरुस्ती करून तिचे रूपांतर एक प्रतिसादात्मक आणि सहभागात्मक लोकशाहीमध्ये करणं आणि त्याच्यातून त्या ठिकाणी जनकल्याण, लोककल्याण आणि देशाचं कल्याण साधणं हे त्यामागचं गमक आहे. आता सर्व ज्या योजना आहेत तर नागरिकांचा प्रशासनातील सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. नागरिक ज्यावेळेस प्रशासकीय स्तरावरची माहिती मिळवतो त्यावेळेस त्यांना योजनांची माहिती मिळते आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी तो त्याचा उपभोग घेऊ शकतो. म्हणजे नागरिकांकडे केवळ विकासाचे लाभार्थी म्हणून त्या ठिकाणी प्रशासनाने बघितले जाऊ नये, तर ते विकास प्रक्रियेतील एक महत्त्वाचा घटक म्हणून त्या ठिकाणी त्यांना एक समजायला पाहिजे. म्हणजे तेव्हाच त्या ठिकाणी खरा विकास होऊ शकतो. या ठिकाणी बॉटम अप विकासाचे मूलमंत्रच दिलेले आहेत. कनिष्ठ स्तरावरून वरिष्ठ स्तराकडे जाणारा बॉटम अप. आणि दुसरा जो दृष्टिकोन आहे टॉप डाऊन म्हणजे वरिष्ठ स्तराकडून कनिष्ठ स्तराकडे जाणारा दृष्टिकोन. म्हणजे असा दृष्टिकोन नाही तर हा नागरिकांनी प्रभावित केलेल्या साधनसंपत्तीविषयक नियंत्रण करण्याचा आणि विकासाबाबतचे निर्णय घेण्याच्या कार्यपद्धती ध्वनित करतो. म्हणजे या ठिकाणी विकास खूप महत्त्वाचा आहे. नागरिकांनी प्रशासकीय स्तरामध्ये जर त्या ठिकाणी जाऊन जर अनुभव घेतला तर ते स्वतःचा विकास करू शकतात, निर्णय प्रक्रियेमध्ये बदल करू शकतात. आणि हा दृष्टिकोन नागरिकांना स्वतःच्या भवितव्याविषयीचा म्हणजे आपण पुढे त्या ठिकाणी काय निर्णय घ्यायचा आणि कायदेशीर अधिकार आपल्याला त्याच्या मागचा काय हे किंवा कायदेशीर बाबतीचा सगळा विचार करून त्या ठिकाणी ते निर्णय घेऊ शकतात. आता त्या बाबतीत त्या ठिकाणी एक नागरिकांचा प्रशासनातील सहभाग हा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि नागरिकांनी जेवढा प्रशासकीय स्तरावर सहभाग घेतला तर तेवढा त्या ठिकाणी एक कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबवता येतात आणि त्याच्यातून त्या ठिकाणी एक आपल्याला मोठ्या प्रमाणात प्रशासकीय स्तरावर एक पारदर्शक कारभार निर्माण होऊन, कारण एक प्रकारे नागरिकांनी जर प्रशासनामध्ये सहभाग जर घेतला तर पावलोपावली प्रशासनावर एक वचक बसतो. म्हणजेच या बाबतीत त्या ठिकाणी प्रशासन काळजीपूर्वक आणि त्या ठिकाणी कामामध्ये दप्तर दिरंगाईचा हा प्रश्नच उद्भवत नाही आणि त्याचबरोबर पारदर्शकता होते आणि उत्तरदायित्व या ठिकाणी ते आपलं बरोबर निभवत असतात. हा त्या मागचा त्या ठिकाणी भाग आपल्याला एक दिसून येतो. आता त्याच्यानंतर त्या ठिकाणी एक पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे ई प्रशासनाच्या उद्दिष्टांचे जे 6 स्तंभ त्या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत. आता त्याच्यामध्ये क्षमता बांधणी आहे, वित्त पुरवठा आहे,
त्याच्यानंतर संस्थात्मक चौकट आहे, त्याच्यानंतर ई प्रशासनाची एकत्रित पायाभूत सेवा यंत्रणा आणि सामान्य राज्यव्यापी प्रकल्प. आता समान राज्यव्यापी प्रकल्प, आता याच्यामध्ये त्या ठिकाणी हे 6 जे काही उद्दिष्टे दिलेली आहेत ई प्रशासनाचे 6 स्तंभांमध्ये. आता पहिला जो त्या ठिकाणी एक प्रकारे हे जे स्तंभ आहेत तर विकासाच्या दृष्टीने त्या ठिकाणी एक उचललेलं त्या ठिकाणी ई प्रशासनाचं पाऊल आहे. आता त्या दृष्टीने पहिला जो स्तंभ आहे धोरण आणि कायद्याची चौकट. आता कायद्याच्या चौकटीत त्या ठिकाणी जसं काळ बदलला कायदे बदलावे लागत असतात. जुने कायदे त्या ठिकाणी कमजोर होत असतात आणि काळानुसार त्या असं माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे. पूर्वी त्या ठिकाणी लेखणीद्वारे त्या ठिकाणी टिप्पणी तयार केली जात असे आणि मग त्या द्वारे त्या ठिकाणी प्रशासकीय स्तरावर निर्णय घेतले जात होते. पण आता तसं नाही आहे. संगणकाद्वारे काय चालू आहे ते समोरच आपल्याला दिसते आणि त्याच्यामुळे कायद्याची चौकट ती नियमितपणे आपल्याला बदलत्या काळानुसार सुधारणा कराव्या लागत असतात. धोरण आणि कायद्याची चौकट. क्षमता बांधणी. आता हा जो मुद्दा आहे क्षमता बांधणी. आता कार्यालयीन स्तरावर त्या ठिकाणी क्षमता उच्च दर्जाच्या निर्माण करणं गरजेचं आहे काळानुसार. आता कार्यालयीन कर्मचाऱ्यांची क्षमता गरजेनुसार वाढवणं. काळ बदलला, आता संगणकाचं युग आलेलं आहे तर त्या ठिकाणी पेन चालणार नाही, तिथं संगणकच चालवणं महत्त्वाचं आहे आणि त्यानुसार त्या ठिकाणी काय निर्णय घेणं योग्य पद्धतीने त्या पद्धतीने योग्य ते निर्णय घेणं गरजेचं आहे, म्हणजे क्षमता बांधणी. त्याच्यानंतर वित्त पुरवठा. आता याच्यामध्ये त्या ठिकाणी बघा एक वित्त पुरवठा. आता वेळेवर आणि पुरेसा एक पैसा उपलब्ध करून देणं म्हणजे तरतूद करणं प्रशासकीय स्तरावर योजना राबवण्याच्या दृष्टीने आणि त्यामुळे त्या ठिकाणी एक यंत्रणा सुनिश्चित करणं म्हणजे जेणेकरून त्या ठिकाणी एक योजना चांगल्या पारदर्शक पद्धतीने आणि काटेकोर पद्धतीने राबवता येत असतात वित्त पुरवठा झाल्यामुळे. त्याच्यानंतर संस्थात्मक चौकट. आता ई प्रशासनाच्या दृष्टीने एक संस्थात्मक चौकट म्हणजे योजना निर्माण करून त्याचे निर्देशन करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा विकसित करणं. म्हणजे संस्था त्या ठिकाणी जास्त बळकट करायचं जर असेल तर त्या ठिकाणी एक तसे प्रशासकीय स्तरावर त्या ठिकाणी निर्देश देणंसुद्धा गरजेचं असतं. गरजेनुसार त्याच्यामध्ये बदल करणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर ई प्रशासनाची एकत्रित पायाभूत सेवा. आता पायाभूत सेवा एकत्रित पायाभूत सेवा यंत्रणा. आता या ठिकाणी प्रशासकीय स्तरावर राष्ट्रीय स्तरावर जे निर्णय घेतले गेले असतील तर ते राज्यस्तरावर त्याच पद्धतीने त्या निर्णयामध्ये कुठलाही बदल न करता त्या ठिकाणी निर्णय जर कायम ठेवले तर त्या ठिकाणी ई प्रशासनाची एकत्रित पायाभूत सेवा यंत्रणा त्या ठिकाणी कार्यक्षम पद्धतीने त्या ठिकाणी कामकाज करू शकते. म्हणजे प्रशासनासाठी डेटा सेंटर असेल, समान सेवा केंद्र असतील किंवा राज्यव्यापी नेटवर्क त्या ठिकाणी विकसित करणं आणि जेणेकरून त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये त्या ठिकाणी ई प्रशासकीय कामकाजामध्ये कुठलाही अडथळा येणार नाही त्या दृष्टीने त्या ठिकाणी एक डेटा सेंटर नेटवर्किंग सेंटर त्या ठिकाणी विकसित करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर शेवटचा स्तंभ आहे समान राज्यव्यापी प्रकल्प. आता शासनाच्या समान राज्यव्यापी प्रकल्प या स्तंभामध्ये ई टेंडर. आता SMS द्वारे गेटवे, पेमेंट गेटवे इत्यादी सुविधा त्या ठिकाणी निर्माण करणं आणि त्याच्यात समन्वय साधणं. आता ई टेंडरद्वारे त्या ठिकाणी कुठल्याही त्या ठिकाणी योजना राबवायची जर असेल तर त्या ठिकाणी ई टेंडर ई प्रशासनाचं त्या ठिकाणी कार्य चालतं. म्हणजे ऑनलाईन टेंडर त्या ठिकाणी मागविलं जात असतं आणि त्याद्वारे त्या ठिकाणी त्या टेंडरमध्ये कोण त्या ठिकाणी
ठेकेदार किंवा त्या ठिकाणी जे कॉन्ट्रॅक्टर सहभागी होतात, मग त्या ई टेंडरचा लिलावाची त्या ठिकाणी रक्कम जाहीर केलेली असते आणि त्यानुसार त्या ठिकाणी ते ई टेंडर योग्य त्या व्यक्तीला दिलं जात असतं. म्हणजेच त्या ठिकाणी त्याच्या सेवा त्या ठिकाणी समान राज्यव्यापी प्रकल्प राबविण्याच्या दृष्टीने केल्या जात असतात. मग त्या ठिकाणी आता उदारीकरण, खाजगीकरण हे जागतिकीकरणाचेच त्या ठिकाणी एक निर्माण झालेले एक भाग आहेत. आता त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे, तुम्ही शोधू शकाल का? ग्राहकांच्या हिताचं संरक्षण करण्याच्या उद्देशाने 1986 ग्राहक संरक्षण कायदा मंजूर करण्यात आला. तुम्ही ग्राहक न्यायालयाविषयक कधी ऐकले किंवा वाचले आहे का? ग्राहक न्यायालय कशी काम करतात याविषयी माहिती शोधा. जर एखाद्या दुकानदाराने तुम्हाला फसवले तर तुम्ही ग्राहक न्यायालयात दाद मागाल का? या विषयावर तुमच्या वर्गात चर्चा करा. आता या ठिकाणी ग्राहक न्यायालयामध्ये एखाद्या दुकानावर जर गेलो तर आपल्याला जर त्या वस्तूच्या किमतीपेक्षा समजा ती ₹150 तिथं किंमत लावलेली आहे किंवा प्रिंट किंमत त्या ठिकाणी ₹150 आणि आपल्याकडनं जर तो अजून 170 मागत असेल तर त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी आपली तो फसवणूक करतो हे आपल्याला समोर दिसतं आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपण त्या तशा दुकानदाराची आपण एक ग्राहक न्यायालयामध्ये तक्रार करू शकतो. म्हणजे त्याचा आपण एक लेखी अर्ज त्या ठिकाणी न्यायालयामध्ये दाखल करू शकतो. म्हणजे तसा त्याच्याबद्दल युक्तिवाद दाखल जर केला तर त्याच्यावर त्या ठिकाणी गुन्हा दाखल होऊ शकतो आणि आपल्याला योग्य तो न्याय मिळू शकतो. म्हणजे या पद्धतीने आपल्याला ग्राहकांच्या होणारी फसवणूक याच्यावर त्या ठिकाणी एक हा युक्तिवाद ग्राहक न्यायालयामार्फत त्या ठिकाणी केला जात असतो. अशा पद्धतीने त्या ठिकाणी एक ग्राहक मंचाची सुद्धा ग्राहक न्यायालयाची तरतूद ग्राहकांच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी करण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपण या ठिकाणी एक प्रशासकीय सुधारणांचा भाग पाहिलेला आहे. आता बाकीच्या ज्या काही पुढच्या ज्या सुधारणा आहेत त्या आपण नंतरच्या तासाला बघूया. आपण इथंच धन्यवाद.